So, so guys, everyone, for good morning. This is subject about dialect and where should we talk about dialect in every areas. So I'm talking about dialect. So please listen carefully. Thus the particular form of language of the specific region. स्पेसिफिक रिजन म्हणजे एक स्पेशल विभाग रिजनाचा स्पेशल विभागाचा काय आहे तो विशिष्ट आहे विशिष्ट भाषा आहे भाषेचा एक फॉर्म आहे कसा तो वेगळा पर्टिक्युलर लँग्वेज इज पर्टिक्युलर वाय for someone talk about a different type because his language his own and other guy his own he can talk about his language in his area in his at his home he can talk about all directions he can use because he is style of direction dialect we should say dialect so then we talk about region म्हणजे एक भाग विभाग जसं मुक्ताईनगर जळगाव मुंबई पुणे any states any cities any villages सो आय थिंक तुम्हाला समजलं असेल माझं काय मत आहे बोलण्याचं आय नो यू अंडरस्टँड माय लँग्वेज व्हॉट आय टेल यू आणि आपण बघूया इथं की सोशल ग्रुप इज कॉल्ड सामाजिक गट बोलवला जातो काय एक डायलेक्ट द डायलेक्ट म्हणजे भाषा बोली भाषा जे आपण डेली भाषा वापरतो त्याला भाषा म्हणतात म्हणजे अर्थात डायलेक्ट किंवा आपण डायलेक्ट एक स्पीच आहे एक भाषण आहे एक संभाषणसुद्धा म्हणू शकतो आपण ते कम्युनिकेशन म्हणू शकतो वी शुड से फॉर कम्युनिकेशन अँड एक्सेट्रा नथिंग आणि पर्टिक्युलर झालं ते आणि फॉर एक्झाम्पल कॅन्टोनीज ही भाषा ऑफ द चायना दिस लँग्वेज इज ऑफ द चायना सम नॉट दे पीपल सेज हीज इन ओन लँग्वेज कॅन्टोनीज हिज लँग्वेज इज कॅन्टोनीज आय डोंट नो how to pronounce like them language but I can't talk I'm sorry so Southern Americans say hello Southern Americans say hello and Northern Americans say howdy but we say in India hello good morning but Northern Americans say howdy morning like this and झालं देर इज द डिफरन्स तिथे फरक असतो बिटवीन द डायलेक्ट्स अबो म्हणजे भाषावरील काय असतो फरक असतो त्या ठिकाणी भाषा जिथे बोलली जाते तिथे खूप मोठा फरक असतो पण मात्र जिथे एक ग्रुप असतो जसे 7-8 जण देर इज अ ग्रुप दे कॅन टॉक लाईक देम लँग्वेज म्हणजे त्यांच्या भाषेसारखं ते वागतात म्हणजे दे बिहेवियर लाईक हेम आणि इच अदर आपण असंही म्हणू शकतो इच अदर वन अनदर like this dialect is a sub form of language म्हणजे भाषेचा एक उपप्रकार आहे काय
भाषेचा एक उपप्रकार आहे. काय भाषा? जशी आपण म्हणतो इंडियन लँग्वेज इंग्लिश. हे मूळ भाषा नाही, हे मूळ भाषा इज ऑफ ब्रिटन. समजलं ना? मूळ भाषा हे फक्त ब्रिटन लोकांची आहे. ब्रिटिश लोक हे त्यांची मातृभाषा आहे इंग्लिश. पण मात्र आपली इन इंडिया ओनली सब लँग्वेज ऑफ इंग्लिश. आणि इन इंग्लिश इंग्रजीमध्ये द मेजर डायलेक्ट्स, मेजर म्हणजे वरिष्ठ, प्रमुख आहे कशाचा? तर भाषेचा आहे. ब्रिटिश आईज मीन्स SIS, ES आपण म्हणतो. झालं बरोबर. डायलेक्ट्स ऑस्ट्रेलियन इंग्लिश. बघा मी सांगितलं होतं तुम्हाला, आपली इंग्लिश मूळ भाषा नाही, हे फक्त उपभाषा आहे. इंग्लिश का वापरतो की त्या लोकांनी 1.5 वर्ष आपल्या भारतावर राज्य केला आणि ते गेले आणि इंग्रजी हे सोडून गेलेले आहेत. म्हणून आपण म्हणतो ऑस्ट्रेलियन इंग्लिश, आयरिश इंग्लिश आलं भारताचं नाव. इंडियन लँग्वेज इंडियन इंग्लिश. अजून कॅनेडियन इंग्लिश, फ्रॉम कॅनेडियन इंग्लिश दे से. डायलेक्ट इज दस. भाषा अशा प्रकारे आहे. पर्टिक्युलर किंवा आपण पेक्युलियर वैसे पेक्युलियर आपण म्हणू शकतो. ते पण आणि हे पण, पर्टिक्युलर अँड पेक्युलियर वे ऑफ स्पीकिंग. बोलण्याची पद्धत असते. रिजनल ग्रुप म्हणजे विभागीय गटाचा समाजाचा बोलण्याची एक पद्धत असते. पेक्युलियर. आयडिओलेक्ट त्याला आपण पेक्युलियर म्हणतो. पेक्युलियर ऑफ अ पर्सन. आणि पुढे जाऊ आपण. इट स्टँडर्ड ते प्रमुख आहे, ते मानक आहे, त्याला दर्जा आहे. स्टँडर्ड म्हणजे दर्जा. म्हणजे जसं आपण म्हणू शकतो ही स्टँडर्ड म्हणजे तो चांगला बोलतो. ही इज अ गुड टॉकिंग अबाउट हिमसेल्फ, अबाउट अदर गाय. झालं. आपण केलं सुरुवात. और नॉन स्टँडर्ड त्याला मानक नाही, त्याला मानक नसतो. अर्बन किंवा रुरल्स. अर्बन म्हणजे शहरी, टाउनिश म्हणजे शहरी, आणि टाऊन म्हणजे गाव आणि सिटी म्हणजे शहर. अर्बनसुद्धा शहर आहे. आणि रुरल्स म्हणजे ग्रामीण. रुरल्स पीपल म्हणजे ग्रामीण लोक. रुरल पीपल म्हणजे ग्रामीण लोक. हे समजून घ्या. ॲज द व्हरायटी म्हणजे डिफरंट देर इज अ मेनी लँग्वेजेस. दे कॅन टॉक व्हरायटी लँग्वेजेस. म्हणजे त्यांच्याकडे वेगवेगळ्या भाषा आहेत, ते भाषा बोलू शकतात. ऑल पीपल्स मदर टंग म्हणजे त्यांच्या लोकांच्या मातृभाषेमध्ये वेगवेगळा प्रकार असतो. जसा एक तो शहरी, तो त्यांची भाषा वापरेल म्हणजे शहरी भाषा वापरेल. गावात आलो इन विलेज मीन्स बॉय ऑफ विलेज म्हणजे इन विलेज. आणि आपण पुढे जाऊ. द डायलेक्ट इज लर्न्ड म्हणजे शिकला. दिस इज अ पास्ट फॉर्म ऑफ पिपी. हा पिपी आहे. लर्न्ड म्हणजे द डायलेक्ट इज लर्न्ड म्हणजे भाषा आपण शिकलो. भाषा आपणच शिकवू ना, कशाला. बाय द चाइल्ड. जेव्हा आपण मूल होते छोटे नाही मोठे झाले, तर आपण ते बालपणामध्ये आपल्या मायबापानं पॅरेंट्सनी आपल्याला शिकवलं. म्हणजे आवर पॅरेंट्स taught us how to talk about how to talk in the world with peoples.
with peoples, with manner, म्हणजे मीन्स how to how to care himself in language. They said they taught us how to talk, how to live, how to care, how to speak with other guy, another guy. आणि झालं, आपण बालपणामध्ये शिकलो. ॲक्सेंट बघा, ॲक्सेंट एक निश्चित आहे. जसं आपण म्हणतो बँक, बँक हे ॲक्सेंट आहे, म्हणजे हे निश्चित आहे की त्याला बँक म्हणतात. पण काय मग जर आपण अशी भाषा म्हटली तर डायलेक्ट कधी म्हटलं जशी अशी असते सिम्प्लिफाईड, म्हणजे उलटी सुलटी असते, साधी सुधी असते, डिफरंट असते, त्यात फरक भरपूर असतो. पण ॲक्सेंट असा शब्द आहे की त्याला ॲक्सेंट म्हणजे एक निश्चित शब्द की तो करेक्ट फॉर प्रोनाऊन्सिएशन इज डेफिनेटली करेक्ट. वी शुड से bank, mother, grammar, class, a class of language, their variety is different, and John Donne, it's an accent. This is the correct how to pronounce correctly, and this is correct because this is accent. Accent is correct. Just like this. That's all. आणि आपण पुढे जाऊया. समजलं असेल तुम्हाला. आता मी जे सांगलं तेच आहे. ॲक्सेंट अँड डायलेक्ट. ॲक्सेंट आणि भाषा, बोलीभाषेमध्ये काय फरक असतो? तो जो म्हणते गॅरंटी इज ॲक्सेंट, पण गॅरंटी इट्स नॉट ॲक्सेंट, इट्स अ डायलेक्ट इज डिफरन्स. डायलेक्ट इज डिफरन्स, बट वी कांट से ॲक्सेंट, बट वी शुड से डायलेक्ट इन एरिया. आणि आपण पुढे जाऊया. फ्रॉम इच अदर म्हणजे एकमेकापासून किंवा वन अनदर आपण सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे एका व्यक्तीपासून वेगवेगळा असतो. म्हणजे जर ज्याची भाषा एकसारखी नसू शकते, मात्र तो एक जर ग्रुप असला तर त्याचा एक सारखी भाषा असू शकते, मात्र पण आपण त्याला डायलेक्ट असं म्हणू. ॲक्सेंट इज द प्रोनाऊन्सिंग ॲक्सेंट इज द वे. ॲक्सेंट एक पद्धत आहे. कशी? प्रोनाऊन्सिंग, उच्चाराची. कशी? शब्द आणि वाक्य उच्चाराची एक पद्धत आहे ॲक्सेंट. म्हणजे जसं अमेरिका, ब्रिटन, आयरिश, गॅम्बलर, अ क्लास, अ टीचर. दिस इज ॲक्सेंट. अँड झालं. डायलेक्ट इज रिलेटेड विथ द vocabulary. म्हणजे भाषा ही कशा संबंधित आहे? फक्त वोकॅब्युलरी, शब्दसमूहासोबत. शब्द म्हणजे भरपूर शब्दसमूहासह, जसं एक डिक्शनरीसह हे संबंधित आहे, रिलेटेड आहे, कनेक्टेड आहे, जॉईंटेड आहे. विद आपण म्हणतो वोकॅब्युलरीसोबत संबंधित आहे, ग्रामरसोबत संबंधित आहे आणि उच्चारणासह संबंधित आहे. प्रोनाऊन्सिएशन, हाऊ टू प्रोनाऊन्स. आणि हे जवळपास बाकी आहे, आपण घेऊया. जेवढं माझ्याकडून होणार मी तेवढं घेणार. द नॅशनल डायलेक्ट्स आर, म्हणजे राष्ट्रीय बोलीभाषा. जसं भारताची एक बोलीभाषा आहे जसं हिंदी, पण आपण जी भाषा बोलतो मराठी फक्त महाराष्ट्राकरता आहे, पण हिंदी हे भारतभर बोलल्या जाते. म्हणून याला राष्ट्रीय भाषा असं मान्य दिलं गेलं. अमेरिकन इंग्लिश, अमेरिकाची नाही इंग्लिश, तर ब्रिटन लोकांचे, मात्र पण हे उपभाषा आहे.
इंग्लिश, आयरिश इंग्लिश, फिलिपाईन इंग्लिश एटसेट्रा. द सोशल डायलेक्ट म्हणजे सामाजिक बोलीभाषा हे वापरली जाते. सामाजिक बोलीभाषा हे वापरली जाते बाय सोशलिस्ट्स. सामाजिक कर्त्याद्वारे हे बोलीभाषा वापरली जाते. त्यांच्या मालकीचे टू अ क्लास म्हणजे उच्च दर्जाचे लोक और ऑक्युपेशनल ग्रुप्स म्हणजे धंदेवाईक लोकांचा गट म्हणजे ऑक्युपेशनल. ही इज अ ऑक्युपेशनल बॉय, ही इज अ ऑक्युपेशनल वर्कर, ही इज अ ऑक्युपेशनल standing a stall at the road, upon the road, side the road. Occupational. He's a merchandiser. Who is a merchandiser. आणि द एथनिक म्हणजे काय? नाविन्य भाषा. नाविन्य जसं नवीन आहे ते एक नवीन आहे ती भाषा असं म्हणतो आहे. डायलेक्ट भाषा वापरली जाते. पर्टिक्युलरली म्हणजे विशिष्ट पद्धतीमधून, विशिष्ट दृष्टिकोनातून बाय द एथनिक ग्रुपच्या माध्यमाने, एथनिक ग्रुपने असं सुद्धा म्हणतो आपण किंवा मदतीने असं म्हटलं चालतं आहे. इडिओलेक्ट म्हणजे जेव्हा माणूस एकटा विशिष्ट बोलतो, देर इज अ रजिस्टर फॉर अ मॅन, ही कॅन टॉक डिफरंट. लाईक समजा इथे 100 लोक असले, एक व्यक्ती असतो, एक स्पीच देतो ऑन द स्टेजवर तो स्पीच देतो. जेव्हा तो बोलतो तेव्हा तो त्या 100 लोकांमधून तो वेगळा बोलतो. त्याला आपण इडिओलेक्ट म्हणू. इडिओलेक्ट म्हणू झालं. इडिओलेक्ट म्हटलं आपण. अँड डायलेक्ट्स, त्यात खूप फरक आहे. इडिओलेक्ट अँड डायलेक्ट्समध्ये खूप फरक आहे. आर ऑल्सो डिफरंट. बघू शकतो डिफरंट. देर इज मोर डिफरंट आर ऑल्सो आणि सुद्धा डिफरंट फ्रॉम इच अदर. एकमेकापासून खूप फरक असतो. इच अदर, वन अनदर, तेच परत आलं. इच अदर अँड वन अनदर आपण दोघं वापरू शकतो. इच अदर अँड वन अनदर एकमेकापासून झालं. इडिओलेक्ट झालं. द युनिक लँग्वेज. युनिक म्हणजे नवी भाषा आपण जे बोलतो, सध्या जे बोलतो ते नवी आहे. दिस इज युनिक लँग्वेज व्हरायटी ऑफ इच अदर. व्हरायटी म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तिगताच्या वेगवेगळ्या जी भाषा नवीन आहे ते डिफरंट असते, वेगवेगळी असते, व्हरायटी असते. त्यात व्यक्तिगताच्या बोलले जाते. इडिओलेक्ट आहे ना व्हरायटी. पण मात्र तो जर गट म्हटला आपण तर त्याला आपण डायलेक्ट म्हणू. मात्र पण जो 100 लोकांमधून एक स्पेशल स्पीच देणार तर त्याला इडिओलेक्ट म्हणू. इडिओलेक्ट स्पेलिंग बघा. IDIOLCT. इडिओलेक्ट असं म्हणूया. द रिजनल ग्रुप. विभागीय गट आपण द काऊन लावला ह्या विशिष्ट आहे. द कारण की आपण परत तेच घेऊन राहिलो. गटानुसार, सोशलनुसार मात्र आपण द हे विशिष्ट झालेलं आहे म्हणून आपण द वापरूया. द रिजनल ग्रुप विभागीय गट हॅज द लँग्वेज. विभागीय गटाजवळ भाषा आहे. विभागीय गटाजवळ भाषा आहे जे की बोलल्या जाते द डायलेक्ट. जे म्हणजे विच इज कॉल्ड द डायलेक्ट. द सेम लँग्वेज म्हणजे तेच लँग्वेज, जशी सारखी लँग्वेज.
सारखी लँग्वेज हॅज द व्हेरियस वेगवेगळी असते. वेगवेगळे असते भाषामध्ये, भाषा डायलेक्ट्समध्ये खूप फरक असतो, जे की बोलले जाते लोकांद्वारे, बोलले जाते, मी अजून एकदा परत सांगतो तुम्हाला आणि मी इथं थांबतो. द सेम लँग्वेज म्हणजे ते सारखी लँग्वेज, जे सारखी लँग्वेज आहे जसं डिफरंट असतो मात्र पण थोडा फरक असतो, पण थोडी सारखीच आहे. जसं एक ग्रुपच म्हणूया ना, आपण 100 लोकांचा ग्रुप, त्यांची भाषा सारखीच असणार, म्हणून आपण सेम लँग्वेज म्हणू. सेम लँग्वेज झालं. हॅज द व्हेरियस वेगवेगळ्या पद्धतीमध्ये थोडा फरक असतोच, पण सारखे बोलतात. पण घरी गेले की त्यांची व्हेरियस लँग्वेज जे असते ते डिफरंट होते. नाही म्हणजे ते घरी जे बोलतात ते लँग्वेज बोलतात, आणि जे बाहेर गेले जे भाषा यूज करायची ते भाषा यूज करतात, म्हणजे सेम लँग्वेज ते वापरत नाही, म्हणजे व्हेरियस लँग्वेज वापरतात. डायलेक्ट्स म्हणजे भाषा बोली भाषाच ना. आणि आपण विच आर स्पोकन बाय म्हणजे जे लोकांद्वारे बोलली जाते ते वेगवेगळे बोलली जाते. चला मग मी आता इथं थांबतो, कारण 22 सेकंड्स झालेले आहे, तर मी इथं थांबतो. चला मग मी माझं हे आय विश यू कमेंट्स अँड शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड वॉच माय every video, and this is so hard work. Please understand me and give me comments, and please share your friends. Thank you very much, and very good morning.